नमस्कार मित्रांनो, सचिन सवागंड यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज चालू आहे मी ट्रेकिंग करायला पन्हाळा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला, या ठिकाणी मी जाणार आहे. तर थोडासा एक छोटासा ट्रेक करणार आहे मी. ते ठिकाण मी पुढे गेल्यानंतर सांगतो तुम्हाला. मी आता शिवाजी पूल कोल्हापूर येथे आहे. माझ्या मागे पंचगंगा नदी घाट तुम्हाला दिसेल. तर छोटासा तिथं गेल्यानंतर ना एक सरप्राईज म्हणा किंवा एक वेगळी गोष्ट आहे ती सांगणार आहे तिथं. तर तिथं पॉईंटला पोहोचलोय मी. थोडीशी पेटपूजा करतो आणि मग ट्रेकिंगला निघतो. त्या हॉटेलच्या काकाने मला भीती घातली की वरती बिबटे असण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही जरा सांभाळून जावा. Busy on the weekend, caught up in your own small world. I might wanna see it then, call it hesitation, girl. सरप्राईज म्हणजे ही गर्द झाडी. या गर्दी झाडीतून मी थरार अनुभवणार आहे आणि तुम्हालाही देणार आहे या थराराचा अनुभव. जबरदस्त गर्द झाडे. या झाडीतून आपण पावनगडाच्या ठिकाणी जाणार आहे. झाडी किती गर्द आहे तुम्हाला दिसत असेलच. तर जाऊया आपण, निघूया वरती. काय होतं ते? काय प्राणी काय तर होता. कशी वाटते रस्त्याची वाट? कसा वाटला थरार? आणखीन अजून वरती जायचं आहे मला. ते काकानीच खाली भीती घातली की वरती बिबट्या वगैरे असण्याची शक्यता आहे, तर सांभाळून जावा म्हणून मी एक बेटाची काठी घेतलेली आहे. एकदम जबरदस्त गर्द झाडे. आता चाललोय मी पायवाटेवरून. खास एक छोटासा ट्रेक. ज्यांना आहे का नाही ट्रेकची आवड आहे आणि त्यांनी कधी ट्रेक केलेला नाही, त्यांनी काय कराय, एक छोटे छोटे लहान लहान टेकडे असतात त्याच्यावरती पहिला सराव करून अशा मग नंतर मग या मोठ्या असं ट्रेक आहे ते केला तरी चालेल, जेणेकरून तुम्हाला जास्त काय त्रास होणार नाही. निम्म्या रस्त्यात तरी पोहोचलेलो आहे. या माझ्या बरोबर. कमीत कमी 15 ते 20 मिनिटं लागतील पावनगडावरती यायला. आता बघू मला किती वेळ लागतोय जायला वरती. परत
हे डेव्हिल वाटायला मी एकदम बेअर गेल. एक काम करा की वरती वॉर्निंग नाही. आता खरं तर मित्रांनो, गड चढताना आम्हाला काही तिथं पायाची ठसं दिसल्यात. ही ठसं कशाची आहेत काय माहीत, पण तुम्हाला जर ही ठसाची जर माहिती असेल तर नक्कीच कमेंट करा. कारण एवढ्या ह्या अडचण जागेतून प्राणी असणार तो कोणता असेल नक्कीच कमेंट करा. सकाळी घरातून निघताना मी जे मनात ठरवलं होतं की आज पावनगडाचा ट्रेक करायचा आहे, आणि शेवटी ह्या ठिकाणी मी पोचलो आहे. पोचल्यानंतर गडाच्या बाजूला जो परिसर आहे त्याचं व्हिडिओ शूटिंग मी करणार आहे. अशीच एक मित्र आपल्यावर या पावनगडाच्या पॉइंटला आलेले आहेत. तर त्यांना आपल्या विचार आहे की याबद्दल की तुम्हाला हा पावनगडचा पॉइंट कसा वाटला आहे आणि ट्रेक करायला नक्कीच यांना आवडेल का विचारूया. तुम्हाला ट्रेक करायला आवडेल इथं यायला? नक्की. पावनगड एक असा पॉइंट आहे जो म्हणजे मेन पन्हाळा गडापासून थोडा लांब आहे, त्यामुळे हा खूप पर्यटकांना माहीत नाही. त्यावेळी ट्रेकिंगसाठी हा पॉईंट खूप चांगला आहे. त्यामुळे ट्रेक करून तुम्ही जास्तीत जास्त बुधवार पेठेतून ट्रेक करून तिथे येऊ शकता. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. इथे म्हणजे इतिहास पण भरपूर घडलेला आहे इथे, त्यामुळे ट्रेकिंगला इथे येत. कदम गजपते भोपते प्रजापते सुवर्णश्री छत्रपते गौड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज के जय. छत्रपती शिवाजी महाराज के जय. संभाजी महाराजांचा जय. राजमाता जिजाऊंचा जय. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आज तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करा सांगा, जेणेकरून माझे पुढचे काही व्हिडिओ असतील ते त्यांना नक्कीच बघायला मिळतील.